Yes, hello everyone. Very warm welcome. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. How do you do everybody? कसे आहात सर्वजण? Hope you all must be fine. Thank you so much to you all for having this beautiful and wonderful presence ever. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. Very warm welcome to you all. लगेच we are starting for the live spoken English master class. Yes. Yes, warm welcome to you all. Thanks very much for this beautiful wonderful presence for us. It's a good स्वागत आहे in our live spoken English masterclass. Yes, we are just going to start for our live masterclass. Everybody, how do you do? कसे आहात सर्वजण? Hope you all must be fine. एक शब्द लिहिणार आहे मी बोर्डवरती. आय एम गोइंग टू राईट वन वर्ड ऑन द बोर्ड. तुम्ही मला सांगायचं त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो एक्झॅक्टली. व्हॉट डू वी से इट इन इंग्लिश? ठीक आहे. यू नो दिस वर्ड तसेच. यू नो अबाउट दिस वर्ड. याला एक्झॅक्टली काय बरं बोलतात? व्हॉट कॅन वी से इट इन इंग्लिश? तसेच या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? डू यू नो अबाउट इट? व्हॉट इज मेंट बाय तसेच? तसेच जसं फॉर एक्झाम्पल यु नो मी अभ्यासही करते तसंच माझं काम सुद्धा करते. फॉर एक्झाम्पल आई धुणे धुते तसंच भांडी सुद्धा घासते है ना. तसेच यु नो मला कॉफी तसेच चहा सुद्धा आवडते. तसेच इट इज कॉल्ड एज व्हॉट इन इंग्लिश. यस, ऑल्सो करेक्ट. ऑल्सो सुद्धा बोलतात. तसेच सुद्धा. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑल्सो. Also पण बोलतात. There is one another word maybe you know about it. It's called as well as. ऐकलं का तुम्ही? ऐकलंय का? Have you everybody listened about this word? Yes, ऐकलंय तुम्ही हा शब्द? डेफिनेटली ऐकलाय. तर आज आपल्याला काय करायचंय? हा as well as हा शब्द यूज करून we are going to create many more sentences and make those sentences in English. ठीक आहे. Here is the very first sentence in front of you all. मला सांगायचंय ती कान ती कान खूप आनंदी होती. ती कान खूप आनंदी होती. तसेच तसेच तिच्याकडे तिच्याकडे चांगली बातमी होती. तिच्याकडे चांगली बातमी होती. Yes, can you please try this sentence? लक्षात का तुम्ही हे वाक्य इंग्रजीमध्ये? इफ यू सी, जर का तुम्ही एका व्ह्यूने पाहिलं, इफ यू सी बाय वन व्ह्यू, एका व्ह्यूने जर का पाहिलं तर तुम्ही पाहणार की ओ माय गॉड मॅम किती मोठं सेंटेन्स दिलं मॅम तुम्ही. आणि जर का अनदर व्ह्यूने जर का पाहणार, एक प्रॅक्टिकल वेने जर का तुम्ही पाहणार तर तुम्ही म्हणाल मॅम व्हॉट अ सिम्पल सेंटेन्स बट क्वाइट लॉंग. सो हे सेंटेन्स जे आहे याच्यामध्ये देयर इज नथिंग न्यू. वेगळं याच्यामध्ये काहीच नाहीये. व्हॉट इज देअर? हे जे तसेच आहे हे तसेच नावाचं कंजंक्शन इथे ऍड केलं आणि काय केलं ते दोन्ही जे सेंटेन्सेस आहेत इकडचं एक आणि इकडचं एक दोन वेगळे वेगळे सेंटेन्सेस त्या तसेच शब्दाने एकत्र करून घेतले आणि ते झालं एकच सेंटेन्स. राईट. तर ती काल खूप आनंदी होती तसेच तिच्याकडे चांगली बातमी होती. दोन वेगळे वेगळे सेंटेन्सेस आहेत. काय करायचं? व्हॉट यू नीड टू डू ऍट द व्हेरी फर्स्ट. सगळ्यात आधी काय करायचं? इकडचं एक सेंटेन्स बनवायचं, मध्ये तसंच शब्द टाकायचा आणि तिकडचं एक सेंटेन्स बनवायचं अँड युअर एक्झाम्पल इज रेडी. यू आर डन विथ इट. सो पहा, ती काल खूप आनंदी होती. व्हॉट इज द सेंटेन्स? ती काल खूप आनंदी होती. मग ती शी वॉज so happy yesterday. She was so happy yesterday. बरोबर हे सेंटेन्स.
ती काल खूप आनंदी होती. शी वॉज सो हॅपी यस्टरडे. अँड नेक्स्ट वन काय आहे? तसेच. तसेचला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? ऍज वेल ऍज. तसेच म्हणजेच काय? ऍज वेल. येस. ती काल खूप आनंदी होती. शी वॉज सो हॅपी यस्टरडे. तसेच. तसेच म्हणजेच काय? ऍज वेल ऍज. ठीक आहे. तिच्याकडे चांगली बातमी होती. दिस इज ऑल्सो द सेंटेन्स. आणि हे सुद्धा एक सेंटेन्स आता आपल्याला काय करायचं? इंग्लिश मध्ये. तर कसं होईल? तिच्याकडे चांगली बातमी होती. इट बिकम्स इंग्लिश. शी हॅड गुड न्यूज. शी हॅड अ गुड न्यूज. तिच्याकडे चांगली बातमी होती. इज दॅट क्लिअर? ग्रेट. येतंय लक्षात? दिस इज हाऊ वी कॅन मेक. अशा प्रकारे ऍज वेल एज वाक्यामध्ये युज केलं जातं. शॅल वी टेक अनदर सेंटेन्स? हिअर वी गो इन फ्रंट ऑफ यू ऑल. मला म्हणायचंय त्यांच्याकडे त्यांच्याकडे एक मजबूत संघ आहे. तसेच ते उत्साही आहेत. त्यांच्याकडे मजबूत संघ आहे. तसेच ते उत्साही आहे. चल करा वाक्य इंग्लिश मध्ये. एव्हरीबडी प्लीज डू इट. त्यांच्याकडे एक मजबूत संघ आहे. तसेच ते उत्साही आहेत. चला, हाऊ कॅन ऍक्च्युअली बी मेक सेंटेन्स इन इंग्लिश? कसं करणार आपण हे वाक्य इंग्रजीमध्ये? त्यांच्याकडे एक मजबूत संघ आहे. थिंक प्रॉपरली. वन्स अगेन द सेम सिच्युएशन. इथे आले तसेच शब्द. इकडे एक सेंटेन्स आहे, इकडे एक सेंटेन्स आहे. व्हॉट यू हॅव टू डू? तुम्हाला काय करायचंय? जे दोन वेगळे वेगळे सेंटेन्सेस आहेत त्यांना एकत्र करून टाकायचं. दॅट्स इट. चला करून टाका एव्हरीबडी. जस्ट गो फॉर इट. त्यांच्याकडे एक मजबूत संघ आहे. आता पहा, दे हॅव एक मजबूत संघ. अ स्ट्रॉंग टीम. दे हॅव अ स्ट्रॉंग टीम. तसेच ऍज वेल ऍज. दे हॅव अ स्ट्रॉंग टीम ऍज वेल ऍज. ते उत्साही आहेत. दे हॅव अ स्ट्रॉंग टीम. त्यांच्याकडे एक मजबूत संघ आहे. ऍज वेल ऍज. तसेच ते उत्साही आहेत. तुम्ही काय करणार इंग्लिश मध्ये? दे आर enthusiastic. They are enthusiastic. They have a strong team as well as they are enthusiastic. Yes, excited पण चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. You can also use the word enthusiastic. Just have a look on the board. अजून एक सेंटेन्स टेस्ट हिअर ऑन द बोर्ड. मला म्हणायचंय ती उद्या कार्यक्रमात असेल. ती उद्या कार्यक्रमात असेल. तसेच तसेच तिच्याकडे तसेच तिच्याकडे नवीन साड्या असतील. Yes, please try. Once again, the same situation. तसंच शब्द यूज करायचं अँड ऍड ऑन करून टाकायचं. Yes, please do it. Yes, done. ती उद्या कार्यक्रमात असेल. Here we go. She will be. She will be. काय करायचं पुढे? कार्यक्रमात. कोण कोण म्हणलं की she will be program? Who all said here she will be program? ती प्रोग्राम असेल का? ती कार्यक्रम असेल का? What am I saying?
ती उद्या कार्यक्रमात असेल. ती उद्या कार्यक्रमात असेल. सो तू म्हणू नाही शकत शी विल बी प्रोग्राम. ती थोडी कार्यक्रम असेल. ती कार्यक्रमात असेल. हे जे आहे ना कार्यक्रमातच्या आत ह्याला बोलतात इन. काय म्हणतात इन बोलतात. सो इन दिस वे इट शुड बी शी विल बी इन प्रोग्राम. यू कॅन से दिस वे. किंवा आपण प्रोग्रामला डू यू हॅव एनी अनदर वर्ड. फंक्शन म्हणू शकतो. शी विल बी इन फंक्शन. अजून एखादा शब्द आहे शी विल बी इव्हेंट पण म्हणतात प्रोग्राम माहिती का. शी विल बी ऍट इव्हेंट. ऍट म्हणायचं इव्हेंटच्या आधी. शी विल बी ऍट इव्हेंट टुमॉरो असे घेऊ शकता. तसेच ऍज वेल ऍज. तसेच ऍज वेल ऍज ते काय केले दोन शब्द मिक्स करून टाकले. तिच्याकडे नवीन साड्या असतील. ऑब्विसली तिच्याकडे नवीन साड्या असतील. सो असतील म्हणतोय म्हणजे दिस इज द सेंटेन्स ऑफ व्हॉट फ्युचर टेन्स. हे वाक्य कशाचं आहे ओरिजिनली मग फ्युचर टेन्सचं सेंटेन्स आहे. आणि टू हॅवचं वाक्य आहे. तर मी हे वापरायला लागेल. तिच्याकडे नवीन साड्या असतील. शी विल हॅव न्यू साडीज. तिच्याकडे नवीन साड्या असतील. शी विल हॅव न्यू साडीज. एम आय क्लिअर. याच्या लक्षात सगळ्यांचा. दिस इज हाऊ वी कॅन ऍड ऑन. तो काल शहरात होता. तो काल शहरात होता. तसेच त्याला महत्वाची बैठक होती. तो काल शहरात होता. तसेच त्याला महत्वाची बैठक होती. करा सगळ्यांनी इंग्रजीमध्ये. एव्हरीबडी कम ऑन प्लीज डू मेक सेंटेन्स इन इंग्लिश. तो काल शहरात होता. तसेच त्याला महत्वाची बैठक होती. तो काल शहरात होता म्हणजेच काय. ही वॉज इन सिटी येस्टरडे. तो काल शहरात होता. ही वॉज इन सिटी येस्टरडे. तो काल शहरात होता. परत एकदा काय आलं ना तसं झालं. करा ना आन्सर करा ना एव्हरीबडी चॅट बॉक्स मध्ये. खूप जण करतायत बट द वन्स हु आर नॉट ऍक्च्युअली मेकिंग द आन्सर आय एम टॉकिंग अबाउट देम. करा उत्तर करा चॅट बॉक्स मध्ये टाईप करा थोडं इन द चॅट बॉक्स हाऊ टू आन्सर. कोणाला जर का जमत नसेल तर खाली चॅट बटनवर क्लिक करा. न्यू चॅटवर क्लिक करा. पल्लवी मॅम नाव दिसत तुम्ही त्यावर क्लिक करा. मेसेज करा. थोडस प्रॅक्टिस होते. वेगळे वेगळे हेल्पिंग वर्ब्स असतात. वेगळे वेगळे टेन्सेस असतात. कॉन्सेप्ट सोपा जरी दिसला तरी तो आपल्याला बोलताना आला पाहिजे म्हणून आपला सराव सुरू आहे ना. सो प्लीज डू प्रॅक्टिस. उलट जर का कॉन्सेप्ट सोपं वाटलं ना त्याच्यावरती तर खूप जास्त प्रॅक्टिस करायची. त्या कॉन्फिडन्सच्या बेसिसवरती जे येत नाही ते पण इंग्लिशमध्ये बोलून जाऊ आपण. प्रॅक्टिकली रिअली दिस हॅपन्स. सो कॉन्सेप्ट शुड बी व्हेरी क्लिअर. जर का हा तुम्हाला येतोय ना तुम्हाला माहितीये ना मग ह्याच्यावरती अजून सराव झाला पाहिजे. अजून प्रॅक्टिस झाली पाहिजे. मग बोलताना तर ते तर खूप कॉन्फिडेंटली बोलणार. त्याच्यामध्ये तर काही प्रॉब्लेम राहणारच नाही मग. सो प्लीज डोंट फॉरगेट टू प्रॅक्टिस. हिअर वी आर लर्निंग. व्हॉट आर वी लर्निंग. सेंटेन्स क्रिएटिंग. हाऊ टू मेक न्यू न्यू सेंटेन्सेस. वेगळे वेगळे वाक्य कसे बनवायचे. असे खूप शब्द असतात जे आता आपल्याला पाहिजे. ऍज वेल ऍज शब्द झाला. असे खूप खूप दाखवते मी तुम्हाला एक शब्द जे आपल्याला शब्द ओळखीचे असतात पण ते कुठे वापरायचे माहित नसतात ते मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. सो एव्हरीबडी मेक शुअर यू आर प्रॅक्टिसिंग इनफ. तो काय शहरात होता. ही वॉज इन सिटी येस्टरडे. तसेच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो ऍज वेल ऍज म्हणतो. इट इज राईट ऍज वेल ऍज. त्याला महत्वाची बैठक होती. त्याला बैठक होती ना. सो काय म्हणायचं का आपण ही वॉज इम्पॉर्टंट मीटिंग. हे पा म्हणले कोणीतरी. म्हणले ही वॉज इम्पॉर्टंट मीटिंग. व्हेरी गुड. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्याला महत्वाची बैठक होती. हाऊ कॅन वी मेक इट इन इंग्लिश. त्याला महत्वाची बैठक होती. त्याला बैठक होती. तो बैठक होता का नाही. आपण वॉज नाही घेऊ शकत डिअर पीपल. आणि बैठक म्हणजे सिटिंग नाही मीटिंग. इट इज कॉल्ड एज मीटिंग. त्याला ही हॅड इम्पॉर्टंट मीटिंग. ही हॅड इम्पॉर्टंट मीटिंग. ओके हॅड यूज करा गाईज. वॉज नका यूज करू. मला विसरल मी इंग्लिश असं जर का तुमच्या आन्सर्स ऐकलं तर. येस मेक इट प्लीज.
क्लियर? डन. समजलं? ऍज वेल एज म्हणजेच काय? तसेच. जसं एक वाक्य विचारते, सांगा बरं, त्याला सर्दी तसेच ताप सुद्धा आहे. त्याला सर्दी आहे तसेच ताप सुद्धा आहे. करा इंग्लिश मध्ये वाक्य. त्याला सर्दी तसेच ताप सुद्धा आहे. त्याला सर्दी आणि तसेच ताप आहे. करेक्ट. त्याला सर्दी आहे. ही हॅज कफ नाही, कोल्ड. कफ म्हणजे खोकला. ही हॅज कोल्ड. ही हॅज कोल्ड. त्याला सर्दी आहे. तसेच ऍज वेल एज फीवर. ऑल्सो नाही टाकायचं. ऍज वेल एज मध्ये चाललं तुमचं ऑल्सो पण. ही हॅज कोल्ड ऍज वेल एज फीवर. ही हॅज कोल्ड ऍज वेल एज फीवर. करेक्ट. माझ्याकडे लॅपटॉप तसेच कम्प्युटर आहे. करेक्ट. इंग्लिश मध्ये माझ्याकडे लॅपटॉप तसेच कम्प्युटर आहे. असं पण वाक्य होतात. मेक इट. माझ्याकडे लॅपटॉप तसेच कम्प्युटर आहे. करेक्ट. आय हॅव लॅपटॉप as well as computer. Absolutely. I have laptop as well as computer. Correct. आईकडे पोळपाट तसेच लाटणं आहे. आईकडे पोळपाट तसेच लाटणं आहे. करा ट्राय. राईट इन इंग्लिश. येस. आईकडे मदर हॅज पोळपाट ऍज वेल एज लाटणं. तुम्ही पाहून घ्या मॅम त्याला काय बोलतात वगैरे वगैरे. मदर हॅज. एकतर हॅव नाही, हॅज. इथून सुरुवात आहे. मदर हॅज. पोळपाट म्हणजे रॉलिंग बोर्ड. रॉलिंग बोर्ड. मदर हॅज रॉलिंग बोर्ड ऍज वेल एज लाटण्याला बोलतात रॉलिंग पिन. मदर हॅज रॉलिंग बोर्ड ऍज वेल एज रॉलिंग पिन. क्लियर? मदर हॅज रॉलिंग बोर्ड ऍज वेल एज रॉलिंग पिन. क्लियर? आलं लक्षात? बरं. चला, हे झालं ऍज वेल एज. जायचं आता पुढे. शॅल वी प्रोसीड अहेड? पुढे जाऊ आपण. Now next, proceeding ahead. Next word in this word will be noun. एक वाक्य लिहिते, त्याच्यामध्ये तुम्ही सांगायचं की काय शब्द आपल्याला यूज करायचे. ठीक आहे? आय विल राईट हिअर वन सेंटेन्स इन फ्रंट ऑफ यू ऑल. मी एक जागा सोडायला पाहिजे. मी एक शिक्षक आहे. याशिवाय माझा एक छोटा व्यवसाय आहे. मी एक शिक्षक आहे. याशिवाय माझा एक छोटा व्यवसाय आहे. करा इंग्रजीमध्ये. सांगायचं मला. सांगायचं की इथे व्हॉट वर्ड शुड आय यूज. काय शब्द मी इथे यूज करू. थिंक अबाउट इट.
येस, व्हॉट डू यू थिंक एव्हरीवन? येस, झालं डिसिजन, व्यवस्थित विचार केला. ऍज वेल एज वापरायचं इथे आता. मी कुठे म्हणले तसंच, मी असं कुठे मी हा बरोबर आहे, आपण इथे तसंच टाकू शकतो. म्हणजे तुम्हाला समोरच्याला बोलायचंच आहे तर तुम्ही हा शब्द यूज करू शकता. मॅम, लाईक आय एम अ टीचर ऍज वेल एज आय हॅव अ बिझनेस. म्हणजे मी एक शिक्षक आहे, माझा एक व्यवसाय, पण तसंच माझा एक व्यवसाय तर सांगू शकतो. पण मी काय म्हणते, मी शिक्षक तर आहेच, पण याशिवाय हे पण आहे. गेटिंग इट प्रॉपरली. माझ्याकडे सोनं तर आहेच, पण याशिवाय चांदी पण आहे. लाईक दॅट. गेटिंग. माझ्याकडे लॅपटॉप आहे, याशिवाय कॉम्प्युटर. आज माझे सेंटेन्स असतात ना. आमचं बंगलं पण आहे, याशिवाय माझ्याकडे फ्लॅट पण आहे. लाईक दॅट, लाईक दॅट सेंटेन्सेस. याशिवाय असं पण आहे. तर व्हॉट इज द वर्ड वी कॅन यूज? काही आणि काही पण नाही सांगायचा. व्हॉट इज द वर्ड आर वी गोइंग टू यूज? तर तो शब्द तुम्हाला माहितीये, यु नो दॅट वर्ड व्हेरी वेल. आणि त्याचा अर्थ मी तुम्हाला आज समजून सांगणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज बिसाइड्स. बिसाइड्स म्हणजे काय माहितीये का? याशिवाय. बिसाइड्स म्हणजेच काय माहितीये का? याशिवाय. व्हॉट इज मेन बाय अदरवाईज नाही. अदरवाईज नाही. अदरवाईज म्हणजे नाहीतर. अदरवाईजचा अर्थ काय होतो? नाहीतर. बिसाइड्स इज द वर्ड. आणि मला सांगा, किती जणांना हा बिसाइड शब्द माहिती होता, पण इथे हे वापरतात हे क्लिअर नव्हतं. म्हणजे बिसाइड्सचा हा अर्थ आहे हे माहित नव्हतं. टाईप आय इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी ऑफ यू आर हिअर? की येस मॅम, मी या बिसाइड्स शब्दाला ओळखतो. स्कूलमध्ये इंग्लिश त्याचे असतात, चॅप्टर्स वगैरे असतात इंग्लिश सब्जेक्टचे, टेक्स्ट बुकचे, छोट्या मुलांचे. त्याच्यात बिसाइड्स हा शब्द खूपदा येतो. मी तो ऐकलेला आहे, मला तो शब्द माहिती आहे, पण त्याचा यूज असा कुठे होतो किंवा त्याचा एक्झॅक्ट काय अर्थ आहे हे मला माहित नव्हतं. टाईप इन द चॅट बॉक्स आय. ब्युटिफुल, आय नो दॅट. असे खूप शब्द आहेत. देर आर मेनी मेनी वर्ड्स जे तुमच्या ओळखीचे तर आहे, पण त्याच्यासोबत तुमचा परिचय नाहीये. जसं रस्त्याने चालता जाता आपण आपल्या गावामध्ये आपण किती दाराला पाहिलेलं असतं. म्हणजे त्या दुकानाचा दुकानदार आपल्याला म्हणजे चांगला माहिती असतो. त्याला आपण माहित नसेल ही गोष्ट वेगळी, पण आपण ते दुकान पाहिली की अरे हा तो आहे हे माहित असतं, पण त्याच्यासोबत आपला परिचय नसतो. है ना, बोलणं झालेलं नसतं, तेवढीशी ओळख नसते की तो थोडस कमी करेल, 500 झाले तर 50 रुपये पण कमी करेल, एवढी पण ओळख नसते. दॅट इज द थिंग. डिसाईड सोबत तुमचं तसंच आहे, पाहिलेलं आहे त्याला, फक्त त्याच्यासोबत तेवढा परिचय झालेला नाहीये. व्हॉट इज बिसाइड्स? बिसाइड्स इट्स कॉल्ड ॲज याशिवाय. तुम्हाला जे बीस माहितीये ना की शेजारी वगैरे तुम्ही म्हणता, हा तिथं बी साइड असतं, येस नसतं त्याला. येस नसतं. बिसाइड्स. बिसाइड्स म्हणजेच काय? याशिवाय. ठीक आहे, डन. बर. विदाउट. विदाउटचा अर्थ होतो त्याशिवाय. विदाउट म्हणजे त्याच्याशिवाय असं. आणि बिसाइड्स म्हणजे याशिवाय, म्हणजे हे पण आणि ते पण. आणि विदाउट म्हणजे ते नाही, फक्त हे. ते पण शिकवा. मी एक शिक्षक आहे, इंग्लिशमध्ये होणार आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. याशिवाय बिसाइड्स. बिसाइड्स काय म्हणायचं? आय एम अ टीचर. बिसाइड्स माझा एक छोटा व्यवसाय आहे. बिसाइड्स आय हॅव अ स्मॉल बिझनेस. बिसाइड्स आय हॅव अ स्मॉल बिझनेस. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकता ना, मी एक गृहिणी आहे, याशिवाय माझा एक व्यवसाय पण आहे. आय एम अ होम मेकर. बिसाइड्स आय हॅव अ स्मॉल बिझनेस. हे वाक्य तुम्ही वापरू शकता टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ टू समबडी एल्स. कोणाला जर तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं तर तुम्ही असं म्हणता ना, ऍक्च्युअली मी गृहिणी आहे पण मी हे पण करते, तर मग तुम्ही हे डेफिनेटली यूज करू शकता. आय एम अ होम मेकर. बिसाइड्स याशिवाय आय हॅव अ स्मॉल बिझनेस. You can add on then whatever is the business. Getting? He is a student. Besides, he has his own company, whatever. Like this is how you can also use besides. Besides म्हणजेच काय? याशिवाय. ती खूप हुशार आहे. ती खूप हुशार आहे.
याशिवाय तिच्याकडे प्रामाणिकता आहे. ती खूप हुशार आहे. याशिवाय तिच्याकडे प्रामाणिकता आहे. करा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन. एव्हरीबडी कम ऑन, प्लीज डू मेक द ट्रान्सलेशन्स. ती हुशार आहे, याशिवाय तिच्याकडे प्रामाणिकता आहे. ती हुशार आहे, याशिवाय तिच्याकडे प्रामाणिकता आहे. Yes, please do it. यूज करायचं हिअर बी साइड्स. कम ऑन, यूज इट. ती खूप हुशार आहे, याशिवाय तिच्याकडे प्रामाणिकता आहे. शी इज सो क्लेवर. Besides, तिच्याकडे प्रामाणिकता आहे. She has honesty. She has honesty. Clear? Done? Okay. बरं. Next one. मला म्हणायचंय. Want to say that? Yes. प्लीज ट्राय. तुम्ही ट्राय करायचंय. तो विनम्र आहे, याशिवाय त्याच्याकडे उत्तम स्मरणशक्ती आहे. तो विनम्र आहे, याशिवाय त्याच्याकडे उत्तम स्मरणशक्ती आहे. तुम्ही करायचं. येस, जमतंय. ट्राय करा, ट्राय करा. तो विनम्र आहे. स्टेप बाय स्टेप बनवायचं. काय समजेल. तो विनम्र आहे. ही इज humble. विनम्र. यू कॅन यूज द वर्ड humble. ही इज पोलाइट. पोलाइट म्हणू शकता. याशिवाय बिसाइड्स त्याच्याकडे उत्तम स्मरणशक्ती आहे. ही हॅज एक्सलंट. एक्सलंट म्हणजे उत्तम. स्मरणशक्ती म्हणजे मेमरी. ही हॅज एक्सलंट मेमरी. अजून एक गोष्ट सांगते. हे जे शिवाय, या शिवाय आहे ना, ह्याला जसं बिसाइड्स बोलतात ना, ह्याच्यासाठी अजून एक शब्द आहे. तो त्याला सुद्धा तुम्ही चांगलं त्याला ओळखता. फक्त परिचय नाहीये. Here we go. The word called as moreover. ऐकले का तुम्ही हा शब्द? हॅव यू एव्हर लिसन? ऐकलं असेल. त्याला हाऊ एव्हर असतो. मोरोवर शब्द असतो. मोरोवर. हॅव यू लिसन दिस वर्ड? लिसन इट. मोरोवर. मोरोवर सुद्धा बोलतात याशिवायला. पण त्यांच्यामध्ये एक स्लाइड छोटासा डिफरन्स असतो की बी साइड्स कधी वापरायचं आणि मोरोवर कधी वापरायचं. तर देर इज अ व्हेरी स्लाइट डिफरन्स की बी साइड्स आहे ना कधी वापरतात माहिती का? जेव्हा इथे एक सांगितलेलं असतं, लगेच इकडे एक अनदर दुसरं कारण दिलेलं असतं. मी एक शिक्षक आहे, आता शिक्षक एक झालं, लगेच दुसरं सांगितलं की एक चला व्यवसाय पण ह्याशिवाय माझ्याकडे हे पण आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी म्हणू शकते माझ्याकडे कम्प्युटर आहे, याशिवाय माझ्याकडे लॅपटॉप पण आहे. आय हॅव अ कम्प्युटर बिसाइड्स लॅपटॉप. सो एक कम्प्युटर सांगितलं, एक लॅपटॉप सांगितलं, हे एक अनदरची गोष्ट झाली. जसं तो एक हुशार पण आहे आणि त्याच्याकडे प्रामाणिकता पण आहे. हे दुसरं रिझन सांगितलं, चला हुशार पण आहे, प्रामाणिक पण आहे.
ठीक आहे. पीता सुद्धा तो एक विनम्रपणे आणि चांगले स्मरणशक्ती पण. हे रिझन जेव्हा सांगतो ना तेव्हा तुम्ही बिसाइड्स वापरू शकता. पण एक स्ट्रॉंग पॉइंट जेव्हा सांगता, म्हणजे फॉर एक्झाम्पल I will just give you one example on what moreover. एक छोटासा व्यवसाय, ठीक आहे. शिवाय तो वेगाने वाढत आहे. शिवाय तो वेगाने वाढत आहे असं जेव्हा सांगतो, म्हणजे काय सांगतोय आपण? स्ट्रॉंगर पॉइंट सांगतोय. स्ट्रॉंगर दॅन दिस, म्हणजे हा एक व्यवसाय आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय सांगतोय? असं नाही सांगत की दुसऱ्या बाजूला मी एक जॉब पण करतोय, असं नाही सांगत आहे. तर काय सांगतोय? तो व्यवसाय पुढे आणि पुढे वाढतच जातोय. एक स्ट्रॉंगर पॉइंट आपण इकडे डिस्क्राईब करतोय. सो जेव्हा म्हणजे एक सेम टू सेम जर आलं, एक जस्ट एक त्याला जोडून अनदर रिझन आलं तर तुम्ही बिसाइड्स वापरू शकता. आणि मोरोबर अजून एक स्ट्रॉंगर पॉइंट येतोय आपल्या समोर, मग तुम्ही मोरोबर हा एक छोटा व्यवसाय आहे. दिस इज अ स्मॉल बिझनेस. मोरोबर तो वेगाने वाढत आहे. इट इज ग्रोइंग. वाढत आहे म्हणजेच काय? इट इज ग्रोइंग. वेगाने वाढत आहे मीन्स व्हॉट? इट इज ग्रोइंग फास्टर. लक्षात आलं तुम्हाला हे प्लीज? येस, डिड यू अंडरस्टँड? सो मोर ओव्हर अशा पद्धतीने युज केलं जातं. तुम्हाला जेव्हा करायचं तेव्हा तुम्ही डेफिनेटली युज करा. आता पहा, तुम्ही मोर ओव्हरच्या इथं बिसाइड्स युज केलं तर ते चुकत नाही. इट इज नॉट रॉंग. तुम्ही डेफिनेटली बिसाइड्स पण युज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जस्ट एक सांगितलं, असे खूप सारे शब्द असतात, सिनॉनिम्स असतात, वेगळे वेगळे असतात. सो यू कॅन डेफिनेटली युज. म्हणजे एक छोटंसं रिझन सांगायचं झाले तर बिसाइड्स इज युज टू just when we mention the another point after besides, then we use besides. And moreover, when we have to mention the stronger point, जसा एक छोटा बिझनेस आहे ना, तो आता खूप वाढत जातोय. तर एक स्लाइट डिफरन्स आहे, हा सिरियस नाहीये. तुम्ही मोरोवरच्या ऐवजी बिसाइड्स वापरलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. इट इज, यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. क्लिअर? समजलं सगळ्यांना? मोरोवर अँड बिसाइड्स. सांगा बरं इंग्लिश मध्ये. तो साधा व्यक्ती आहे, शिवाय त्याच्याकडे चांगल्या कल्पना आहेत. तो एक साधा व्यक्ती आहे, शिवाय त्याच्याकडे चांगल्या कल्पना आहेत. तो एक साधा व्यक्ती आहे, शिवाय त्याच्याकडे he is a simple person, correct? He is a simple person or he is a simple man. शिवाय बिसाइड्स यूज करा किंवा मोरोवर यूज करा. ही इज अ सिम्पल मॅन और ही इज अ सिम्पल पर्सन. बिसाइड्स त्याच्याकडे चांगल्या कल्पना आहेत. ही हॅज गुड आयडियाज. ही हॅज गुड आयडियाज. येते लक्षात? अंडरस्टँडिंग टू यू ऑल? ओके. नेक्स्ट वन मला सांगा. तो खूप श्रीमंत आहे, शिवाय तो दानशूर आहे. येस, पहा, तो खूप श्रीमंत आहे, शिवाय तो याशिवाय तो दानशूर आहे. Can you just make the sentence in English? तो खूप श्रीमंत आहे, शिवाय तो दानशूर आहे. I'm just going to capture this one. तो खूप श्रीमंत आहे, शिवाय तो दानशूर आहे. What is meant by दानशूर? माहिती आहे ना मला? तो खूप श्रीमंत आहे, शिवाय तो दानशूर आहे. नेक्स्ट कंजक्शन ऑल्सो वी आर गोइंग टू लर्न. तो खूप श्रीमंत आहे. Absolutely correct. He is so rich.
ही इज व्हेरी रिच. येस. आणि तो दानशूर आहे. व्हॉट इज दानशूर इन इंग्लिश? यु नो काय बोलतात दानशूरला इंग्लिश मध्ये? करेक्ट. It is called as generous. Absolutely. You are true. What it is called as? Generous. Generous. Generous म्हणजेच काय? दानशूर. He is very rich. Besides, he is generous. तुम्ही moreover वापरले तर काहीच प्रॉब्लेम नाही. चालतं. पण जस्ट ग्रॅमॅटिकली जो डिफरन्स त्यामध्ये दाखवलाय ते एक्सप्लेन करते. That's it and nothing else. The next one here, I have filled the board. I have filled the board, and we are learning here the next one. मला म्हणायचंय, once again, we take sentence लिहिते. I will write here one sentence. You will tell me. काय यूज करूया? मी येथे रविवारपर्यंत असेल. मी येथे रविवारपर्यंत असेल. एक्झॅक्टली व्हॉट कॅन बी यूज हिअर? मी येथे रविवारपर्यंत असेल. दिस इज द सेंटेन्स. ओके. अँड वी नीड टू मेक दिस सेंटेन्स इन इंग्लिश. मी येथे रविवारपर्यंत असेल. डन. मी येथे रविवारपर्यंत असेल. तर इथे तुम्ही व्हॉट एक्झॅक्टली आर यू गोइंग टू यूज हिअर? तुम्ही इथे एक्झॅक्टली काय यूज करणार आहे? मी येथे रविवारपर्यंत असेल. तुम्ही असं नाही म्हणू शकत ऑन संडे. मी असं थोडी म्हणले की मी येथे रविवारी असेल. आय डिडंट से दॅट की मी इथे रविवारी असेल. मी असं म्हटलं असं ना की मी येथे रविवारी असेल. तर तुम्ही म्हणू शकता की ऑन संडे. नो. बट व्हॉट आय सेड की मी रविवारपर्यंत इथे असेल. तर काय शब्द यूज करायचा? सगळ्यात एवढं तर करू शकताय मी येथे असेल. एवढं तर सगळ्यांना करता येते. तुम्ही म्हणताय आय एम हिअर. बरेच जण कसं काय तुम्ही इथे आय एम यूज करताय? असेल आलंय ते फ्युचर टेन्स आहे. मग आय विल बी हिअर असं पाहिजे ना. आय विल बी हिअर. मी येथे असेल है ना. आय विल बी हिअर. कधीपर्यंत? रविवारपर्यंत. ऑन संडे नाही म्हणू शकत. आपण थोडी म्हणतो की मी रविवार येथे असेल. मी रविवार पर्यंत येथे असेल. तर म्हणायचं काय इंग्लिशमध्ये? टिल संडे. मी येथे रविवारपर्यंत असेल. आय विल बी हिअर टिल संडे. सो हे जे येतं पर्यंत, पर्यंत याला इंग्लिश मध्ये म्हणायचं टिल किंवा म्हणू शकतो अंटिल. आपण अंटिल सुद्धा वापरू शकतो. वी कॅन ऑल्सो से अंटिल लाईक दिस. We will be here until, sorry, I will be here until Sunday. असं एक सेंटेन्स येते कारण तुम्ही इंग्लिश मध्ये आम्ही आता याच्यामध्ये मोस्टली फ्युचर टेन्सच येतं कारण यापर्यंत तर फ्युचर बद्दलच बोलली जातं. आम्ही संध्याकाळपर्यंत घरी असू. कारण इंग्लिश मध्ये आम्ही संध्याकाळपर्यंत घरी असू. प्लीज मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. करेक्ट. आम्ही संध्याकाळपर्यंत घरी असू. वी विल बी. आता असेल आलं ना म्हणजे विल बीच वापरायला लागणार ऑब्विसली आपल्याला. वी विल बी ऍट होम. आम्ही घरी असू. वी विल बी ऍट होम. कधीपर्यंत? संध्याकाळपर्यंत. अंटिल इव्हिनिंग. क्लिअर प्रॉपरली? येते लक्षात? ते सुट्टी संपे गावी असतील. ते सुट्टी संपेपर्यंत गावी असतील. चला करा इंग्लिश मध्ये एव्हरीबडी. ते सुट्टी संपेपर्यंत गावी असतील.
ते सुट्टी संपेपर्यंत गावी असतील. करा व्यवस्थित. ते सुट्टी संपेपर्यंत गावी असतील. They will be in village. गावात असतील, गावाकडे असतील. They will be in village. सुट्टी संपेपर्यंत. Until holidays end. ते सुट्टी संपेपर्यंत गावीच असतील. They will be in village until holidays end. Next one. तू सकाळपर्यंत येथे असशील. तर ट्राय. तू सकाळपर्यंत येथे असशील. तू सकाळपर्यंत येथे असशील. इट मीन्स दॅट तू सकाळपर्यंत इथे असशील. तू सकाळपर्यंत इथे असशील. करेक्ट. व्हेरी गुड. एकदम सिंपल. तू इथे असशील सकाळपर्यंत. यू विल बी हिअर. यू विल बी हिअर सकाळपर्यंत until morning. You will be here until morning. तू सकाळपर्यंत येथे असशील. You will be here until morning. अजून उद्यापर्यंत. उद्यापर्यंत मोकळा असेल. उद्यापर्यंत मोकळा असेल म्हणजे फ्री असेल. इन शॉर्ट फ्री असेल. करा ट्राय. ट्राय इन द चॅट बॉक्स. एकदम सिंपल आहे. सगळ्या फ्युचर बद्दलच बोलतो आपण मोस्टली, कारण भविष्यात या वेळेपर्यंत असं असेल असं आपण सांगत आहोत. दॅट्स वाय. सो बघू उद्यापर्यंत मोकळा असेल. विल बी फ्री टिल टुमॉरो पण म्हणू शकतो. आणि आपण घेऊ सगळं सेम. एकदम प्लीज करू. Otherwise, people will start asking, Coco will be free until tomorrow. Is that clear, everybody? समजलं सगळ्यांना? Did you everyone understand? So, what am I trying to teach here? की पर्यंत याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? Until म्हणतो. आज कोणते कोणते शब्द शिकलो आपण मला जरा सांगा बरं. 3 words did we learn by today? Yes, as well as, besides, moreover, until. हे दोन्ही तर सेमच होते. ग्रेट. सो छान रिव्हिजन करणार आहे याच्यावरती. हे सगळे सेंटेन्सेस वहीमध्ये छानपैकी लिहून घ्या. आज इथेच आपण थांबू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. उद्याच्या नेक्स्ट क्लासमध्ये म्हणजे इन द नेक्स्ट क्लास आय विल ट्राय टू टीच यू मोर डिफरंट वर्ड्स विच ऍक्च्युअली वी हॅव टू यूज इन स्पीकिंग. If you use such a words in your speaking, your English will look more and more impressive. Actually, these are the words. They are called as conjunctions, which we actually have to use to merge two words, to connect two words, to nouns, to sentences. We need such a words to connect. So we'll try to teach more and more. Did you everybody like the session, or did you everybody enjoy the session? Yes, that's really beautiful. Make sure you are revising it more and more. Thank you, everybody. We'll stop here only as it is Tambu. See you in the next class. Till the time, take care, everyone. Bye-bye. Have a great time. Happy learning to you all.